Hello student, good day to all of you. Today we are going to study economic subject chapter number 4, supply analysis. In this lecture we are going to study concepts of cost and revenue. In that first one, cost concepts. So every businessman or if any producer, manufacturers taking production activities while producing some products, he has to use various inputs like रॉ मटेरियल, लेबर, कॅपिटल एक्सेट्रा. जेव्हा तो प्रोडक्शन घेतो कोणत्याही कॉमोडिटीजचं प्रोडक्टचं, तेव्हा त्याला कशाची गरज असते? रॉ मटेरियल, कच्चा माल, लेबर, वर्कर्स, कॅपिटल means amount of or money invested into the business. So these type of things required while doing production activities. He has to make payment for such inputs. म्हणजे जे पण तो त्या प्रोडक्शनमध्ये यूज करणार आहे त्याच्यासाठी त्याला काय करावं लागतं? पेमेंट करावं लागतं, पेड करावं लागतं. फॉर एक्झाम्पल लँड, लेबर, कॅपिटल. सो लेबर यूज करणार आहोत तर लेबरला काय द्यायला लागणार आहे तिथे? वेजेस. लँडसाठी रेंट. सो for these type of things there is a requirement of payment. जेव्हा पण ते परचेस करणार आहे तो किंवा एखादा लेबर आहेत एम्प्लॉयड करणारे, त्याच्यासाठी काय करावं लागणार? त्याला पेमेंट्स करावे लागणार आहेत. द एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन दीज इनपुट्स इज नोन ॲज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग जे काही तो प्रोडक्शनमध्ये यूज करणार आहे त्याच्यामध्ये जे पण त्याला एक्सपेन्सेस होणार आहेत, एखादा प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट प्रोड्यूस होईपर्यंत जेवढे पण तो काही पेमेंट करणार आहे त्याला काय म्हणायचं आहे? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीजेस विथ ॲन इन्क्रीज इन नीड ऑफ आउटपुट. जर फॉर एक्झाम्पल 1000 युनिट्स प्रोड्यूस करायचे, जेवढं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लागणार आहे त्याच्या बदली काय होणार आहे? जर नेक्स्ट मंथला फर्स्ट मंथला काय 1000 युनिट्स प्रोड्यूस केले, नेक्स्ट मंथला जर फॉर एक्झाम्पल 2000 युनिट्स प्रोड्यूस करायचं, मग तिथे काय होणार आहे? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज होणार आहे. जेवढे कमी युनिट्स असतील तेवढं कमी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे. जास्तीत जास्त आउटपुट करायचे किंवा फायनल प्रोडक्ट्स प्रोड्यूस करायचे, त्याच्यासाठी काय होणार आहे? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज होणार आहे. सो देर आर 3 टाईप्स ऑफ कॉस्ट which are as follows. First one, total cost. So total cost is the total expenditure incurred by a firm on the factors of production required for the production of goods and services. So total cost means what? Total expenditure incurred by a firm. एखादी फर्म आहे, इंडस्ट्री आहे, त्याला जेवढं पण एक्सपेंडिचर इन्कर्ड, टोटल एक्सपेंडिचर, जोपर्यंत फिनिश प्रोडक्ट प्रोड्यूस होत नाही आहे तोपर्यंत जेवढे काही एक्सपेंडिचर इन्कर्ड होणार आहे त्याची टोटल. मग कोणत्या कशावरती एक्सपेंडिचर होणार आहे? फॉर एक्झाम्पल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मी सांगितलं, लँड, लेबर, कॅपिटल. जे काही पेमेंट त्याच्यासाठी करणार आहे त्याची टोटल काय असणार आहे? टोटल एक्सपेंडिचर. अँड त्यालाच काय म्हणायचं आहे? टोटल कॉस्ट. Total cost is the sum of total fixed cost and total variable cost. मग total cost is equal to means total fixed cost plus total variable cost at various levels of output. जसं आउटपुट असेल तसं काय होणार आहे? टोटल कॉस्टसुद्धा चेंज होणार. आउटपुट इन्क्रीज झालं, टोटल कॉस्ट चेंज होणार आहे. आउटपुट डिक्रीज झालं, टोटल कॉस्ट चेंज होणार आहे. सो टोटल कॉस्ट, here formula is given to you. TC is equal to TFC plus TVC. TC means total cost, TFC total fixed cost, and TVC total variable cost. Let us understand first total fixed cost and total variable cost. So total fixed cost are those expenses of production which are incurred on fixed factors such as land, machinery, etc. Fixed factors means fixed assets like land and building, machinery, plant and machinery, etc. ह्याच्यावरती जे पण एक्सपेंडिचर त्याला होणार आहे
जो पेमेंट करणार आहे त्याला काय म्हणायचं इथे टोटल फिक्स्ड कॉस्ट. नेक्स्ट वन total variable cost. So total variable cost are those expenses of production which are incurred on variable factors, म्हणजे जे चेंज होत जातं सतत. मग व्हेरिएबल फॅक्टर्स कोणते आहेत, सच ॲज लेबर, रॉ मटेरियल, पॉवर, फ्युएल एक्सेट्रा. आता डिफरन्स बघा, टोटल फिक्स कॉस्ट जे पण काय असणार आहे तो कशावरती इन्कर्ड होणार आहे, ऑन फिक्स्ड ॲसेट लाईक लँड, प्लांट अँड मशिनरी एक्सेट्रा. मग हे कसं असतं, फिक्स्ड असतं लाईफ टाईमसाठी, त्याच्यामध्ये काही कमी जास्त होणार आहे का, नाही. एकदा लँड परचेस केलं त्याच्यामध्ये काय कमी जास्त होणार नाही, किंवा प्लांट अँड मशिनरी परचेस केलं सतत आपण पेमेंट करतो का, परचेस करत राहतो का, ते नाही. ते त्याची एक लाईफ असते, लॉंग ड्युरेशन असणार आहे फिक्स ॲसेटचं. तसं व्हेरिएबल कॉस्ट आहे ती कशी होणार आहे, चेंज होत राहणार आहे. डेली चेंज होईल किंवा मंथली चेंज होईल. ह्या महिन्यात एवढं आउटपुट आहे तर त्याचं काय असणार आहे, व्हेरिएबल कॉस्ट डिफरंट असेल, नेक्स्ट मंथला डिफरंट असेल. सो टोटल व्हेरिएबल कॉस्ट आर दोज एक्सपेन्सेस ऑफ प्रोडक्शन विच आर इन्कर्ड ऑन व्हेरिएबल फॅक्टर्स सच ॲज लेबर्स किती लागतात ते डिपेंड आहे आउटपुटवरती. रॉ मटेरियल डिपेंड आहे आउटपुट किती आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे, फिनिश प्रोडक्ट. पॉवर, फ्युएल हे सगळं डिपेंड कशावरती, जेवढं आउटपुट आपल्याला हवं आहे त्याच्यावरतीच डिपेंड, तेवढंच लागणार. कमी असेल आउटपुट तर आपल्याला हे सगळे एक्सपेंडिचर काय होणार आहे, व्हेरिएबल कॉस्ट कमी असणार आहे. जास्तीत जास्त असेल तर जास्त लागणार आहे. नेक्स्ट वन, सेकंड वन, एव्हरेज कॉस्ट. सो एव्हरेज कॉस्ट रिफर्स टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. पर युनिटला जेवढी पण कॉस्ट असेल त्याला काय म्हणायचं आहे, एव्हरेज कॉस्ट. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिटला जेवढी असेल, फॉर एक्झाम्पल 1000 युनिट्स असतील तर पर 1 युनिट किती आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो इट इज नोन ॲज एव्हरेज कॉस्ट. इट इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग टोटल कॉस्ट बाय टोटल क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन. इट इज सिम्पल. while doing प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीज. मग जेवढी पण टोटल कॉस्ट असेल त्याला डिवाईड कशाने करायचं आहे, जेवढं पण आउटपुट मिळणार आहे, म्हणजेच काय इथे टोटल क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, त्याला काय म्हणायचं आउटपुट. जेवढं फिनिश प्रोडक्ट असेल त्यालाही काय करायचं इथे डिवाईड करायचं आहे. सो एव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू TC divided by TQ. AC is the average cost, TC is the total cost, and TQ is the total quantity. For example, here example given to you, if the total cost of production of 40 units of commodity is rupees 100, then the average cost is, here formula is given to you, AC is equal to TC divided by TQ. So average cost calculate करायचं आपल्याला. TC दिलेला आहे किती आहे, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ 40 युनिट्स ऑफ अ कॉमोडिटी, आणि किती आहेत ₹800. टोटल कॉस्ट किती आता इथे 800, आणि क्वांटिटी दिले त्यांनी 40 युनिट्स. सो 800 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू ₹20 पर युनिट. हे फक्त एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट वन, मार्जिनल कॉस्ट. Marginal cost is the net addition made to total cost by producing one more unit of output. आता आउटपुट झालं आहे, प्रोडक्शन झालं आहे, प्रोडक्शन ऑफ फिनिश गुड झालं आहे, पण एखादा जास्त जर युनिट असेल त्याला ॲडिशन म्हणजेच काय असणार आहे, आउटपुटला एखादा जास्त 1 more युनिट असणार आहे, ॲडिशनल युनिट असेल त्याला काय म्हणायचं आहे, मार्जिनल कॉस्ट. हे आपण मार्जिनल युनिटमध्ये बघितलेलं आहे. सो here formula is given to जेवढं टोटल युनिट्स प्रोड्यूस केलेले ते. MCN मार्जिनल कॉस्ट ऑफ द nth युनिट. TCN टोटल कॉस्ट ऑफ nth युनिट. TCN-1 टोटल कॉस्ट ऑफ प्रिव्हियस युनिट्स. सो इफ प्रिव्हियस टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 4 युनिट्स इज ₹200. आता ॲक्च्युअल किती होतं, 4 युनिट्स होते प्रोड्यूस करायचे, त्याची जी कॉस्ट आहे ₹200 आहे, आणि टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 5 युनिट्स, म्हणजे आता इथे काय झालं आहे 4 वरून 5 म्हणजे एक काय झाला ॲडिशनल झाला, तर त्या 5ची काय आहे 250. मग आपल्याला
एक्स्ट्रा युनिट जो आहे 1 युनिट, 1 युनिट, त्याची कॉस्ट किती आहे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येईल. सो MCN इज इक्वल टू TCN मायनस TCN मायनस 1. सो ₹250 हे 5 युनिटची कॉस्ट आहे, मायनस ₹200 ही 4 युनिटची कॉस्ट आहे. सो 250 मायनस 200 इज इक्वल टू ₹50 ही झाली ॲडिशनल जो पण असणारी युनिट त्याची कॉस्ट. नेक्स्ट वन डुईंग प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी, जो पण एक्सपेंडिचर होणार आहे तो काय असणार आहे, कॉस्टमध्ये इन्क्लूड होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता रिव्हेन्यू कन्सेप्ट्स. द टर्म रिव्हेन्यू रिफर्स टू द रिसिट्स ऑब्टेन बाय अ फर्म फ्रॉम द सेल ऑफ सर्टन क्वांटिटीज ऑफ अ कॉमोडिटी ॲट गिवन प्राईस इन द मार्केट. आता फर्स्ट वनमध्ये आपण बघितलं, जेवढं पण प्रोडक्शन आहे, आउटपुट आहे, तिथपर्यंत जेवढा एक्सपेंडिचर होणार आहे त्या प्रोड्युसरला किंवा मॅन्युफॅक्चररला, एंटरप्रिनरला, तो आपण तिथे इन्क्लूड करतो. बट हियर जेव्हा पण आउटपुट होणार, कंप्लीट होतील किंवा फिनिश प्रोडक्ट्स कंप्लीट होतील, ते काय करायचं आहे, सेल करायचं आहे. मग त्या सेलमधून जेवढं पण त्यांना इन्कम होणार आहे, इट इज टर्म्ड ॲज रिव्हेन्यू. So the term revenue refers to the receipt obtained by a firm from the sale of certain quantities of a commodity at a given price in the market. जी मार्केटमध्ये प्राईज असेल त्या कॉमोडिटीची, प्रोडक्टची, त्या प्राईजला सेल केल्यानंतर जेवढं पण त्यांना इन्कम होणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, रिव्हेन्यू. जी पण रिसिट्स मिळणार आहेत, रिसिट्स म्हणजेच काय असणार आहे, इन्कम. सो सच रिसिट्स विल बी टर्म्ड ॲज रिव्हेन्यू. इन दॅट फर्स्ट रिव्हेन्यू, total revenue. Total revenue is the total sales proceeds of a firm by selling a commodity at a given price. For example, 1000 units आउटपुट असेल आणि तेवढे 1000 युनिट्स सेल केले, त्याच्यामधून जेवढं इन्कम होणार आहे, रिसिट्स होणार आहे, इट इज टर्म्ड ॲज टोटल रिव्हेन्यू. इट इज द टोटल इन्कम ऑफ अ फर्म. टोटल रिव्हेन्यू इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. त्याच्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे, टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू प्राईस मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी. टोटल रिव्हेन्यू इज कॅल्क्युलेटेड ॲज, प्राईस दिलेली आहे, क्वांटिटी दिलेली आहे. प्राईस आहे ₹200 अँड 15 युनिट्स काय क्वांटिटी आहे. सो वी गेट ₹3000. सो टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू ₹3000. जेवढं पण ते सेल करणार आहे आउटपुट, त्या आउटपुटची जी पण आउटपुटमधून जेवढं पण त्यांना सेल होईल, त्या सेलमधून जेवढी पण त्यांना रिसिट्स होणार आहे, इन्कम होणार आहे, त्याला काय म्हणायचं आहे, टोटल रिव्हेन्यू. नेक्स्ट वन, एव्हरेज रिव्हेन्यू. सो एव्हरेज रिव्हेन्यू इज द रिव्हेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट सोल्ड. इट इज ऑब्टेन बाय डिवायडिंग द टोटल रिव्हेन्यू बाय द नंबर ऑफ युनिट सोल्ड. Here formula is given to you. AR is equal to TR divided by TQ. AR is the average revenue, TR is the total revenue, TQ is the total quantity. मग एव्हरेज कॅल्क्युलेट करणार आपण. मग एव्हरेज कशी कॅल्क्युलेट करतो, जेवढं पण टोटल रिव्हेन्यू असणार आहे आपला, त्याला डिवाईड कशाने करणार, जेवढे सेल झालेत आणि ज्याच्यामधनं आपल्याला तो रिव्हेन्यू मिळाला त्याची क्वांटिटी काय करायची, त्याला डिवाईड करायचं आहे. So total revenue is divided by total quantity. For example, if total revenue of 15 units is ₹3000, then average revenue is calculated as 3000. आपल्याला प्राईस दिलेली आहे आणि 15 युनिट्स काय आहे, तिथं टोटल क्वांटिटी आहे आणि टोटल रिव्हेन्यू मिळाला आहे ₹3000. 15 युनिट्स सेल केल्यानंतर. मग AR इज इक्वल टू TR डिवायडेड बाय TQ. TR आहे आपला 3000 आणि TQ आहे 15 युनिट्स. सो 3000 डिवायडेड बाय 100. Next one, marginal revenue. So marginal revenue is the net addition made to total revenue by selling an extra unit of the commodity. Just आता आपण कशामध्ये बघितलं, मार्जिनल कॉस्टमध्ये. सो मार्जिनल कॉस्ट मीन्स वॉट, ॲडिशनल युनिट.
कॉस्ट इन्कर्ड बाय ॲडिशनल युनिट. जे पण ॲडिशनल युनिट तिथे आपण प्रोड्यूस करणार त्याची जी कॉस्ट असणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, मार्जिनल कॉस्ट. आता इथे मार्जिनल रिव्हेन्यू, आता फॉर एक्झाम्पल 100 युनिट सेल केलं आणि त्याच्यामधून जेवढी पण रिव्हेन्यू मिळालं आहे त्यांना, इन्कम मिळाले, आणि त्याच्यानंतर आणखीन काही एखादा दुसरा सेल झाला आहे आणि त्याच्यामधून जी इन्कम मिळाले ती काय असणार आहे, मार्जिनल रिव्हेन्यू. So marginal revenue is the net addition made to total revenue by selling an extra unit of the commodity. जेवढं पण एक्स्ट्रा युनिट सेल केल्यानंतर रिव्हेन्यू मिळतील, रिसिप्ट्स मिळतील, such income will be treated as marginal revenue. So there is a formula, MRN is equal to TRN minus TRN minus 1. सेम तसाच असणार आहे, फक्त इथे काय आहे, रिव्हेन्यू मेन्शन करायचं आहे. So MRN is equal to marginal revenue of nth unit, TRN is equal to total revenue of nth unit, TRN minus 1 is equal to total revenue of previous units, N is equal to number of units sold. For example, if the previous total revenue from the sale of 20 tables, आता previous काय होतं, एक्स्ट्राच्या अगोदरचं 20 टेबल्स सेल केल्यानंतर इज ₹4000, त्याची इन्कम काय आहे, रिव्हेन्यू रिसिप्ट्स काय मिळाली, 4000, अँड दॅट फ्रॉम द सेल ऑफ 21 टेबल इज ₹4200. मार्जिनल रिव्हेन्यू इज कॅल्क्युलेटेड ॲज, फॉर्म्युला यूज करायचा आहे, एक्स्ट्रा जेव्हा युनिट्स सेल केले त्याच्यामधून जी इन्कम मिळणार आहे तो 4200 मायनस 4000 प्रिव्हियस. सो MRN इज इक्वल टू ₹200 पर टेबल. मार्जिनल रिव्हेन्यू आपल्याला किती मिळणार आहे, ₹200 पर टेबल. सो टुडे वी स्टडी concept of cost and revenue. Please try to solve page number 43, find out, and page number 44, find out. Till then, thank you.